नसरापूरचा राक्षस भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मात्र भारतामध्ये फाशीच्या शिक्षेची प्रक्रिया पाहता भीमराव कांबळेला प्रत्यक्ष फासावर कधी चढवणार याबद्दल शंकाच आहे। फाशीची शिक्षा सुनावल्यापासून ते प्रत्यक्ष फाशी होईपर्यंत नेमकी काय प्रक्रिया असते आणि नराधम भीमराव कांबळेला कधी फासावर लटकवणार पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। नसरापूरचा नराधम फासावर कधी लटकणार? फाशीची शिक्षा सुनावली पण अंमलबजावणी कधी? भारतात आतापर्यंत फक्त 57 जणांनाच फाशी। नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे, त्याला शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाले आता फासावर चढ। पण भीमराव कांबळेला फाशी नेमकी कधी होणार? कारण फाशीची शिक्षा सुनावल्यापासून ते प्रत्यक्ष फाशीपर्यंतची प्रक्रिया अत्यंत वेळकाढूपणाची आहे। नसरापूर खटला अवघ्या 2 महिन्यात निकाली काढून भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। मात्र विशेष सत्र न्यायालयानं सुनावलेल्या फाशीवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब होणं गरजेचं असतं। उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम केल्यानंतर आरोपीला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आरोपीला राष्ट्रपतींच्याकडे दयेचा अर्ज सादर करता येतो। राष्ट्रपतींनी जर दयेचा अर्ज फेटाळला तरच फाशी दिली जाते। मात्र ही सगळी प्रक्रिया अतिशय वेळकाढूपणाची असते। आता फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आपल्याला असं पाहायला पाहिजे की राज्यघटनेमध्ये आर्टिकल 21 अंतर्गत राईट टू लाईफ म्हणजे जीवनाचा मूलभूत अधिकार आहे आणि जीवनाचा मूलभूत अधिकार असल्यामुळे ही जी काही दोषी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला सर्व नैसर्गिक न्याय तत्वाअंतर्गत जे काही पर्याय उपलब्ध आहेत ते उपलब्ध करून दिले जातात। आता ह्या व्यक्तीने अपील जरी नाही केले तरी ह्या खटल्याचं सर्व प्रकरण हे उच्च न्यायालयात जातं। उच्च न्यायालय हे पाहतं की रेअरेस्ट ऑफ रेअर केस ही आहे की नाही आणि त्यानंतरच मृत्यूदंड हा कायम केला जातो। राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली तर डेथ वॉरंट जारी केलं जातं। या डेथ वॉरंटमध्ये फाशीची तारीख आणि वेळ लिहिली जाते। भारतामध्ये फाशी सूर्योदयाच्या नंतर लगेचच पहाटेच्या वेळेला दिली जाते। फाशी देण्याच्या दिवशी गुन्हेगाराला आंघोळ घालून नवीन कपडे दिले जातात। त्याची शेवटची इच्छा विचारली जाते। जिल्हा दंडाधिकारी, तुरुंग अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फाशीची प्रक्रिया पार पाडली जाते। भारतात जवळपास 30 तुरुंगांमध्ये फाशीचा स्तंभ आहे। भारतात दरवर्षी किमान 130 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली जाते। मात्र गेल्या 75 वर्षात आतापर्यंत फक्त 57 गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आलंय। त्याचं कारण असं आहे की मृत्यूदंड ही एक कठोर शिक्षा आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे ही अतिशय चोख पद्धतीने एकही चूक न होता करण्यात येत असते। कारण एकदा का एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला मृत्यूदंडाअंतर्गत तर तो परत देता येत नसतो। थोडक्यात काय तर नसरापूरच्या नराधमाला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला प्रत्यक्ष फाशी होईपर्यंत बराच वेळ लागणार आहे। खटला लवकर निकाली काढला हे जरी खरं असलं तरी नराधम भीमराव कांबळेला फाशी होईपर्यंत तरी या चिमुरडीला न्याय मिळणार नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।